औषध दिल्यानंतर बिमारी कमी झाली की नाही लगेच डोक्यात तोंडाकडे बघलं की कळत बघा 75% जर फरक 2 मिनिटात पडत असेल तर दर आठवड्याला आरतीला आल्यानंतर 100% फरक पडाय किती वेळ लागणार पहिल्या अभंगाला एकही टाळी वाजत नव्हती एकाचही तोंड हालत नव्हतं दुसऱ्या अभंगाला 5% फरक पडला मी चक रीडिंग करत राहतो कारण स्वामीजीने ते ज्ञान दिलेले या अभंगाला 75% वर आपण गेलो आणि 100% वर आपण गेल्यानंतर 100% आपल्या घराचं गोकुळ होतं आपल्या घरात सुख येतं आपलं संकट दूर जातं आणि आपल्याला आनंद भेटतो आपल्याला साक्षात देव भेटतो याच्या पलीकडे जाऊन जर 200%ची परीक्षा दिलात तर देव आपला दास होतो एवढंच करायचं इथे काहीच नाही मनानं यायचं हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं नाव घ्यायचं याच्या पलीकड हे झालं औषध याला एक पथ्य आहे औषध दिलं डॉक्टर की सोबत पथ्य सांगते सर्दी झाली लिव्होसिट्रिजिन घ्या बेटनिसॉल घ्या खोकला असेल तर कफ सायरप घ्या पण आंबट खाऊ नका गोड खाऊ नका थंड पिऊ नका शाबास असं बोलाय पाहिजे थंड पिऊ नका गोळ्या बंकर बाहेरच्या दिले स्टँडर्ड औषध दिलेले आहे गोळ्या चालू आहेत 3 टाइम म्हणले 3 टाइम घेतात 2 टाइम म्हणले 2 टाइम घेतात पण फ्रीजर मधलं पाणी पितात सर्दी कमी होईल का गोळ्याचा बाप जरी आला तर सर्दी कमी होणार नाही तसं आपल्याला ते पाठ होऊन गेले पण अध्यात्मात सुद्धा पथ्य आहे अध्यात्मात सुद्धा पथ्य आहे बघा आपल्याला माहित आहे गोळी घेऊन सर्दी कमी होत नसेल जांबा बोरं खाल्यानंतर थंड पाणी पिल्यानंतर ते सत्य आहे तसंच इथं आल्यानंतर किती भजन करून किती टाळी वाजून किती मुखामध्ये नाव घेऊन जर भगवंताची भक्ती करून 4 बाया बसल्यानंतर फलानीने हे केली फिस्तानीने ते केली तिसरी हे जर केला तर आपलं हे केलेलं प्रवचन पूर्ण 0 होत काय स्वामी सांगतात 10 मिनिटं भक्ती करा स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका हे आहे पथ्य औषध आहे भक्ती औषध आहे नाम औषध आहे संताची संगत त्याला पथ्य आहे हे झाली बिमारीचं औषध आपल्याला बिमारी लागली कोणती माझ्या घरात सुख नाही माझ्या घरात पैसा नाही माझ्या घरात बाप लोकांचं जमत नाही माझ्या घरात सून नांदायला येत नाही माझ्या घरात मुलाचं लग्न होत नाही हे आपल्याला बिमारी आहे त्याच्यावर सोल्युशन आहे संताची संगत भक्ती आणि याला पथ्य आहे स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका आपली बिमारी जर कमी व्हायची असेल बिमारीचे नाव फार कमी घेतलं पण बिमाऱ्या लय आहेत आपल्या घरात आणि प्रत्येक बिमारीवर एकच आहे अमृतमय औषध कोणतं संताची संगत देवाची भक्ती आणि त्याला पथ्य आहे स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका आणि ह्या बिमाऱ्या किती राहू द्या एवढं जर केलात तर 100% पथ्य जर केलात
तर त्या बिमारीला गुन्हा येतो. पत्ते सोपं आहे. स्वामीजी निश्चून सांगतात की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा असं आचरण ठेवा आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. तुम्हाला जर देव भेटला नाही, तुमचं जर घर सुखी झालं नाही, तर माझ्याकडे या. तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. हे ठोक वाक्य आहे स्वामीजीचं. म्हणून हे का सांगतात? कारण आपण केलेली भक्ती संपवायची जर असेल तर आपण कुटाळक्या करायची, आणि आपण केलेली भक्ती फळाला येऊन आपलं घर, आपली बिमारी, जे दुःख दारिद्र्य आहे हे पळवून लावायचं असेल तर देवाला सांगायचं, भगवंता उठल्या उठल्या गुरुच्या देवाच्या पुढे जायचं, मला स्वप्न सुद्धा पडू देऊ नको की शेजाऱ्याचं नाश होऊ दे. मग 100% आपल्या जीवनाचं कल्याण होणारच. नाही झालं तर मला सांगा. कारण मी स्वामीजी कठीण येतो आणि विचारतो, ह्या ताईनं स्वामीजी भक्ती केली, आरतीला आले, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतली नाही, यांचा प्रश्न सुटला नाही, यांची बिमारी कमी झाली नाही, मग त्यांनी पत्ते पाळले का नाही सांगतात. पत्ते न पाळता अपत्य काय काय खालेत ते सांगतात. भक्ती करते वेळेस काय काय चुकलेत ते सांगतात. भक्ती सोपी आहे, फक्त अंतर्मन बहिर्मन एकाग्रतेने भक्ती करायची. कोणती? ओम नरेंद्रनाथाय नमः. ते येत नसेल गणी गण गणात बोते, ते बी येत नसेल स्वामी नरेंद्र महाराज, ते बी येत नसेल, काही आता वय झालेले आहेत त्यांना नरेंद्र नाथाय नमः हे दात गेल्यामुळं उच्चार येत नाही. मग त्यांच्यासाठी स्वामींनी सांगितलं, अनुरेणुत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधन पाहिजे. तुम्ही राम म्हणा, त्यांना शंभू म्हणा, त्यांना बसवेश्वर महाराज म्हणा, त्यांना तुकोबाराया म्हणा, त्याला ज्ञानोबाराया म्हणा, काही म्हणा, तो एकच आहे. आत्मा हेच परमात्मा आहे, परमात्मा हे एकच देव आहे. देव फक्त अवतार घेतलेला आहे. देव अवतार कार्यामध्ये प्रत्येक युगामध्ये जन्म घेत आला, पण देव एकच आहे. तसं काहीच येत नसेल तर नुसतं ओम म्हणा. त्या ओम मध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे. काय करा? नुसतं ओमचा जप करा. कारण मला राम म्हणा, श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, मी सगळं एकच आहे. परमात्मा हे एकच आहे. जे नाव घ्याल ते माझंच नाव आहे, ते जगद्गुरु सांगतात. त्यासाठी ओमचा जप करा. ज्यांना येत नसेल त्यांनी अशी 10 मिनिटं भक्ती करा आणि पत्ते तेवढं बाळगा. कारण पत्ते काय सांगतात? कारण आपण केलेलं पुण्य संपायची सोपी पद्धत म्हणलं तर स्वप्नात किंवा जागृती सुद्धा कुणाची तर कुटाळकी करणे. कुटाळकी केल्यानं आपलं पोट भरते का हो? नाही. मला सांगा, आमच्या बोडके साहेबांनी मला म्हणलं तुझा सत्यानाश होऊ दे. झाला का? तेही म्हणले मला सत्यानाश होते, तर माझी 4 मजली होते. ते पहिलं होत होतं महाराज, बोडके साहेब, पहिलं होत होतं, पण आता नाही महाराज. कारण 10 तोंडाचे रावण आपण झालो. आज एक बोलाले, उद्या एक बोलाले, प्रचाराला आलतावा एक, पैसे वाटताना एक, आणि मतदान करताना दुसरंच. निवडून आल्यावर तो साहेब तुमचाच फोटो खिशात झाला ना 10 तोंडाचा रावण. मग बोडके पाटील किती सराप दिले, मला लागेल का? कारण सराप देऊन सक्सेस होण्यासाठी एकच तोंड पाहिजे. त्यासाठी सत्ययुगात सांगितलं, जळून भस्म होशील. जाग्यावर राखच दिसत गेली महाराज, माणूस दिसत नव्हता. पण आपलं सत्ययुग नाही, कलियुग आहे. मग ते होत नसेल, त्याचं उलट जर होत असेल तर कशाला करायचं? म्हणून स्वामी सांगतात, स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नका. कारण मी जर पाप केलो, 4 बाया बसून जर ते पाप, माझं 100% पाप झालेले, 4 बाया जर बसले, माझी कुटाळकी केली, फलाना महाराजानं भरपूर प्रवचन केलंय, पण रक्तदानाला आलंच नाही जर म्हटलं, माझं 100% पाप 25% त्या चौकीच्या डोक्यावर बसतं.
मी रक्तदान करून सुद्धा फलाने रक्तदान केलंच नाही म्हटलं की त्याच्यात 4 भाग पडतात. 25% माधाबाईकड, 25% राधाबाईकड, 25% सखूबाईकड आणि 25% श्यामाबाईकड. इथं नाव आहे त्याचे नाव घेऊन आला आमच्याकडले. बरं तुम्ही उगच ना तुमच्या मनाला लावून घेऊ नका. हा वाटत ये भाड्या केव्हा बघलास तू. नाही नाही तसं नाही, उगं नाव घेतलंय. तू इथले बाया नव्हत. बरं त्यासाठी स्वामीजी सांगतात स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. त्याच्यावर एक दृष्टांत सांगावं असं वाटते पण टाइम लई झालंय. कारण पत्ते फार महत्वाचं आहे. कसं आहे, एकदा थोडं हार्ड उदाहरण देतो. एकदा एक वेश्या होती. वेश्या म्हणजे शरीरावर धंदा करणारी बाई. त्या बाईचं उद्योग चालू होता, कारण कमावणार कोणी नव्हतं. नाईलाजानं शरीराचा व्यवसाय करून ती जगत होती. तेव्हा तिच्या जीवनात संत आले. तिने दर्शन घेतली. संत हे कसे असतात बघा. पापी येऊ द्या, पुण्यवान येऊ द्या, संत येऊ द्या, गाढव येऊ द्या, मूर्ख येऊ द्या, नालायक येऊ द्या, त्यांना सगळ्यांना आपलं लेकरू समजून मांडीवर घेऊन त्याला ज्ञान देण्याचं काम हे संत करतात. ती वेश्या त्या दर्शनासाठी गेली. बघा तेवढा पुण्य पापी तर मी नाही असं समजायचं. त्यांचा उद्धार झाला. मग त्या वेश्येनं, तिला माहित संस्कार होते, नाईलाजानं ती धंदा करत होती, पण तिला संस्कार चांगले होते. महाराज किती वाईट मार्गात जाऊ द्या, संस्कार चांगले राहिले की माणूस किती लांब आडरानं गेल्यानंतर रस्ता कुठतर भेटते. तसं त्या वेश्येनं तिला सांगितलं होतं त्यांच्या आई वडिलांना, संताचं दर्शन घेतलं की आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि आपल्याला सुखाचा रस्ता दिसतो. तेव्हा तिने जाऊन दर्शन घेतलं. आपण म्हणतो एखाद्या माणसाचं नाव घेतो, ते टाळ वाजवत भजनात आला, जन्मभर असा केला तसा केला आणि आता टाळ वाजवायलाय, हे म्हणणं चुकीचं आहे. त्याचं कर्म त्यानं काही करू, आपण नाव ठेवायचं नाही. मग त्या संताचं दर्शन घेतली. दर्शन घेतल्यानंतर विचारलं, देवा गुरुराया मला माहित आहे तुमच्याकडून ज्ञान भेटतो, मी वेश्या धंदा करतोय, पण माझा नाईलाज आहे, मी एवढं पाप केले, आयुष्य अर्ध गेलं हे धंदा करता करता. हे पाप संपून मला मुक्ती भेटण्यासाठी तुम्ही मला मार्ग सांगा. तेव्हा त्या संतानं सांगितलं, काहीच करू नको. काय कर, मेल्यानंतर एक पांढरं धोतर आणायचं. तुमच्याकडे धोतर कोणत्या कोणत्या कलरचं राहते? आमच्याकडे पांढरं राहते. हा, ते धोतर आणायचं एक आणि बिब्याचं तेल आणायचं. बिब्याचं तेल कसं असते? शाबास. आमच्याकडे पण काळच राहते. मग ते एक 2 लिटर तेल आणायचं, एका पातेल्यात टाकायचं, ते धोतर घ्यायचं, गोल गुंडाळायचं, मधी बुडवायचं, त्याला कालवायचं, पूर्ण काळ करायचं. असं करायचं. केल्यानंतर जेव्हा तू मरशील तेव्हा तुझं प्रेत चौकात ठेवायचं. चौकात ठेवल्यानंतर ते काळं धोतर तुझ्यावर टाकायचं आणि ते धोतर पांढरं म्हणजे कोणा मौत करायचं नाही असं मरताना सांगून मर असं सांगितलं संतांनी. सांगितल्यानंतर तिनं तसंच केली की संत निघून गेले. मग ताई ते वारल्यानंतर तिच्या मुलाला सांगलं होतं, बापू माझी लास्टची इच्छा आहे, आता आमचे हे कवच लावलेले सांगून मरायले, मी मेल्यानंतर मला देहदान करायचं आहे, माझी लास्टची इच्छा आहे. केले ना, 158 झाले का महाराज? हा, इच्छा पूर्ण केलं तरच त्या घरात सुख लागते आपल्या वडिलाची. तसंच त्या ताईने सांगितलं, माझी इच्छा आहे बाळा, मी मेल्यानंतर माझं मुर्दा प्रेत चौकामध्ये ठेवायचं आणि ते धोतर काळं झालेलं टाकायचं आणि ते धोतर पांढरं व्हायचं, कोणा माझी मौत करायची नाही. मग घटना घडली महाराज. बाई मेल्यानंतर मुलाला आठवलं, अरे माझ्या आईची इच्छा आहे. मग तिला चौकात आणले, टाकले, बिब्याच्या तेलात धोतर टाकलं, भिजलं, काळं जर धोतर झाल्यानंतर त्या टाईवर टाकलं, बाजूला बसली. आला एक कळप सुवासनेचा.
हळदी कुंकवाला निघाले होते. 13 बाया होते, 13 एका कळपात. ते आले आणि बघितले कोण आहे. आमचे अध्यक्ष सारखे साहेब सांगले ते फलानी ताई आहे. अरे माय माय माय, जन्मभर पाप केली राहण्यानं बरी गेली. ते चर्चा करत करत निघून गेला कळप की आमच्या भावाचा कळप आला. त्याने विचारलं हे कोण आहे. झापलेलं होते ना. फलाण्यानं सांगितलं फलानी नाही गेली, राम नाम गेली. अरे बा, त्या बाईचं नाव काढणे रे बाबा, लय पापी होती. नाही नाही ते केली. अशी चर्चा रंगत रंगत पुरं गाव आलं, बघलं, निघून गेलं. सगळे चर्चा केले. एक जण चर्चा केले की 2 बोट धोतर पांढरं व्हायला लागलं. एक जण त्या ताईचं नाव काढलं की 4 बोट 2 बोट असं होत 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 कोणत्याला आलं महाराज. कोणत्याला आल्यानंतर एक तळ हाता एवढं राहिलं. मग 2 वारकरी आले. 2 महिला होत्या आणि 2 पुरुष होते. त्यांनी आले. त्यांनी विचारलं कोण आहे. त्यांना पण सांगितलं. आता त्यांनी तर गुन्हा जावं का नाही महाराज. त्याने म्हणले बाईले वगळे होते व नाही करायचेच करावं. निंदाय जावं की नाही, त्याने भजनाला जावं की नाही असं म्हणले. ते तळ हाता एवढं होतं ते पांढरं झालं महाराज. मग उचलले, राम नाम सत्य खांद्यावर घेतले, नेले. मौत झाली. मौत झाल्यानंतर गावातले काही मेले महाराज. ते महाराज सुद्धा 2 मेले. महाराजाची लाईन होती पुढे भजन करणाऱ्याची. महाराज तुमची नाही बरं. ते पुढे होते. 4 गावातल्या चांगल्या प्रतिष्ठित महिला होत्या आणि त्याच्या माग ह्या ताईचा नंबर होता. ते महाराज गेले आणि सांगितलं थांबा म्हणे. तिथे गेल्यानंतर दप्तर असतं. तिथे एक सावकार आहे. तुम्ही काय काय करायला सगळं लिहू देत. हा हायवेमध्ये अशी रेस जरी वळली तर तिथे लिहली जाते. चांगले केलेले लिहिलं जाते, वंगळ केलेले लिहिलं जाते. ते सगळे लिहिलेले दप्तर पुढे येते. आपण गेल्या गेल्या सावकार आला आणि सांगितलं अरे थांब. त्याने म्हणलं बाबा मी भजन केलं, कीर्तन केलं, मला काय अडवत आहे. त्याने सांगितलं तुझ्या पदरात वेशाचं पाप आहे. वेशा देहावर हे केलेलं पाप आहे. त्याने म्हणले अरे म्हणले देवाच्या तर दारी सत्य आहे का नाही. देवाच्या दारात पण मी कधी वेशाधंदा केलो. त्याने ठणठणा बोंबला सुरू केले. देवाच्या दारी तरी सत्य चालते का नाही. इथं बी राजकारण आहे की काय. त्यांनी सांगितलं थोडं बाजूला पुढचं या. पुढचं गिराईक आलं. ते बी गावातले चांगले माणसं, आयुष्यात कोणाकडे डोळा उचलून न बघलेले. त्यांनाही सांगितलं तुमचा धंदा केलेले पाप आहे तुमच्या, बाजूला व्हा. त्यांना कुठं न्या, नरकाकडे घेऊन जा. तिथं थांबले. सत्य चले काय महागल्याची लाईन काय आहे बघावं म्हणले. त्यांनी थोडं थांबले, बघितले. ते वेश आली महाराज. जन्मभर धंदा केलेली बाई आली. आल्याने विचारलं बाई तुझं चरित्र एवढं चांगलं आहे कारण आयुष्यात कोणाचं पाप तू केली नाही. चल स्वर्गाकडे. हे सगळ्याची गँग आली की काय म्हणजे असं कसं जमते. अरे आमच्या डोळ्या पुढे केलेले पाप आणि त्यांना स्वर्गाकडे आणि आम्हाला नरकाकडे हे कसं. तेव्हा त्या चित्रगुप्ताने सांगितलं बाळांनो तुम्ही न करता तुम्हाला भोगावं लागलं का. कारण याची कुटाळकी तुम्ही केल्या. म्हणूनच आनंद श्री भूषण जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी सांगतात स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. स्वप्नात देवा मला स्वप्न सुद्धा पडलं नाही पाहिजे कारण फल्याण्याचा नाश होते. म्हणून आपण भक्ती करताना स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतन नाही. हे केल्यानंतर देव काय देतो. मागाल ते देतो. जे मागाल ते हे देव द्यायला तयार आहे. देव देतो नाही त्याचा दास होतो. त्यांना सांगल तसं जगतो
असं सामर्थ्य या संतांच्या संगतीत असल्यामुळं आपण आरतीला यायचं, संत संघाला यायचं, कीर्तनाला यायचं, प्रवचनाला यायचं. आणि इथं आल्यानंतर ज्या देवाला, ज्या निर्गुण रूपातल्या देवाला आपण जन्मभर करायला सांगितलं, ते एकच वेळेस या संतांना सांगून बघायचं. एकच वेळेस काही बी दुःख राहू द्या, जगाच्या पाठीवर सगळे सांगले ते होतच नाही. आपण म्हणतो ना, रेडावेत बोलतच नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? पण इथं आल्यानंतर बोलतो का नाही? बोलला ना, ज्ञानोबा रायांनी मस्तकावर हात ठेवले, रेडावेत बोलायला लागला. म्हणजे जिथं कुठंच होत नाही ते इथं होत. भिंत उडते का हो? उडत नाही. पण इथं आल्यानंतर उडते. या संतांचा स्पर्श झाल्यानंतर भिंत उडायला लागते. मग मला सांगा, एवढं हार्ड आपलं दुःख आहे का? नाही. आपलं दुःख खूप छोट आहे. ह्या नामाची, संताची संगत लागून जर भक्ती करून जर या संतांना आपण जर गरानं सांगितलं, ताई बोलायचं असेल तर माईक देतो, बसून बोलायचं नाही, बोलायचंच असेल तर इकडं या, आम्ही माईक देतो, बोलायचं नसेल तर ऐकून घ्या. बघा, संतांच्या संगतीत आल्यानंतर त्या देवाला काही तुमचं दुःख सांगा, 101% नाही, 200% मी सांगतो, इथं ते दुःख दूर व्हावंच लागतं. आणि झालेले आहे, पुढे होणार आहे, आता होत आहे. त्याच्यातलेच हे गाढव. मी पण दुःखी होतो. माझ्या जीवनात पण संत नव्हते, भक्ती नव्हती. मी पण अशाच कुटाळक्या करून लोकांचं पाप आणून घेऊन घरात सनी आणलं होतं. आपल्या घरात सनी कस काय येते? आपल्याला दारिद्र्य काय येतं? आपल्याला दुःख काय येतं? असंच धोतर पांढरं करून, धोतर पांढरं करूनच आपण ते रस्त्यानं चाललेल्या संकटाला घरी ओढतो आपण. आणि हेच करत होतो. मी फाशी घ्यायला निघालो होतो. कुठं? फाशी घ्यायला निघालो होतो. माझ्या जीवनात एवढं दुःख होतं, तुमच्या कुणाच्याच नसेल आणि राहू बी नाही. नको देवा, माझ्या जीवनाचे होतं ते कोणाच्या नको. जर असल तर ते दुःख माझं इथं आल्यानंतरच कमी झालं. इथं आल्यानंतरच मी सुखी झालो. आणि हेच सुख तुमच्या घरात आलं पाहिजे म्हणून इथं प्रवचनाला आलो. कोणतंही दुःख राहू द्या, कोणतं बी. 10 वर्षापासून सून येत नाही, सांगता येते का? 100% सांगा. माझ्या मुलाला लेकरू बाळ होत नाही, फक्त पत्ते पाळा, भक्ती करा. कोणतंही संकट राहू द्या तुमच्या जीवनात, एक वेळेस सांगा. हे दुःख जसं वाल्या कोळ्याचं 7 रांगण भरलेले नष्ट होऊन गेलं, आद्य कवी वाल्मिक ऋषी झाले, तेवढं पाप आपलं आहे का? नाही. मग त्यासाठी आपलं छोटस दुःख आहे, ते दुःख दारिद्र्य दूर घालण्यासाठी आपण काहीच करू नका. एक वेळेस माऊलीला सांगा आणि स्वामी सांगतात तसं जगा, नवस करा. मी एक पारायण करतो, मी 11 आरत्या घेतो, मी भक्ती करतो. आणि इथं आल्यानंतर आपण म्हणतो, माझं लेकरू माझ्याकडे बघतच नाही, माझं लेकरू मला सांभाळत नाही, माझ्या घरात कुणाला कुणी आधार देत नाही, माझ्या घरात 36चा आकडा आहे, माझ्या घरात किरकिरी होतात. घरातलं सोडा, तुम्हाला सांगतो, या संतांच्या सानिध्यात आल्यानंतर या ज्ञानाची, या मनाची एवढी कक्षा मोठी होते. कारण जगद्गुरु माऊलीकडे आल्यानंतर आता मला सांगा, बरेच लोकांच्या घरात संकट आले, रक्त चढवायचं. आपल्या नातेवाईकाला फोन केल्यानंतर ते रक्त दिले का हो कोणी? नाही, दिले नाहीत. पण ह्या संतांच्या सानिध्यात आल्यानंतर नुसतं रक्तदान करा म्हणून स्वामीजी सांगितले, तर 15 दिवसात जय बाटल आपल्या नातेवाईकातल्या रक्तात जन्मच त्याला 1 बॉटल रक्त भेटत नाही. तर या संतांनी सांगितल्यानंतर गेल्या वर्षी 15 दिवसात 1,36,000 बाटल्या 15 दिवसात जमा झाल्या. इथं आल्यानंतर हे होतं का? होतं कारण ते बाटली दिल्यानंतर एखादा ताई डिलिव्हरीच्या पिरियड मध्ये मरत असेल, तिचं रक्त डिलिव्हरीच्या पिरियड मध्ये रक्त जातं, रक्त गेल्यानंतर गरीब कुटुंब असल्यामुळे रक्ताला पैसे भेटत नाहीत आणि पैसे देऊन रक्त निर्माण होत नाही. रक्त निर्माण करण्याची
मशीन नाही, मशीन नाही किंवा कोणती कंपनी नाही, रक्त देण्यासाठी माणूसच पाहिजे, ते द्यायला कोणी तयार नाही. म्हणून या जगद्गुरु माऊलीनं वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान मागितलं. 1 बॉटल नाही, 2 बॉटल नाही, 10 बाटल्या नाही, 100 बाटल्या नाही, 1,36,000 बाटल्या 15 दिवसात जमा झाल्या. मग हे रक्तदान दिल्यानंतर काय भेटलं त्या दात्याला? भाईको, एक आई मरणाच्या दारात अडकलेली आहे. डिलिव्हरीचा पिरियड आहे, लेकरू गर्भाच्या बाहेर आलेले आहे आणि आई मरणाच्या दारात अडकलेली आहे. काळ येऊन तिथं थांबलेले आहे, कधी उचलणार आहे माहित नाही. अशा टाइम मध्ये रक्त भेटत नाही. वेळ झाल्यानंतर ती आई गतप्राण होते. एका जन्मलेल्या अर्भकाची आई निघून जाते. त्यांना दूध भेटत नाही, आईची माया भेटत नाही. अशा संकटात सापडलेल्या एका आईला जर आपल्या जवान मुलाचं रक्त गेल्यानंतर, त्या मरणाच्या दारातून आई वाचल्यानंतर त्या रडत पडलेल्या बाळाला एक आई नेऊन दिल्याचं पुण्य भेटतं. एका पतीला पत्नी गेल्याचं पुण्य त्या एका बॉटल मध्ये भेटतो. एका आईचं मुलगी मेल्यानंतर त्या आईला जे दुःख होतं, त्या दुःखाचं अश्रू पुसण्याचं काम एका बॉटल मध्ये भेटतो. आणि ज्या दात्यानी रक्तदान दिलं त्याचा बाप सुखी राहतो, त्यांचा मुलगा सुखी राहतो. का राहतो? कारण मरणाच्या दारात अडकलेल्या आईला जीवदान दिल्यानंतर त्याची आई सुद्धा सुखी होण्याचं काम या भक्तीमधून होतं. म्हणूनच संत सांगतात, जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून आता येत्या किती तारखेला आपलं रक्तदान आहे? 7 तारखेला आपलं रक्तदान दरवर्षी असतं. हे माचनूरला हे रक्तदान आहे. हे काय होतं? संतांच्या संगतीत नेऊन दान दिलं. 1 बॉटल दिल्यानंतर 1,00,000 बॉटल दिल्याचं पुण्य आपल्या संचितात जमा राहतं. आणि आपल्या घरात जेव्हा काळ येतो, आपल्या घरातला नातेवाईक उचलायला, तेव्हा ते रक्ताच्या बॉटलीचं पुण्य जमा होतं आणि आपल्या घरातला एक जीव वाचतो. म्हणूनच म्हणतात, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. केव्हा? शेवटी. कुणीच वाचू शकत नाही. आपल्या जीवनात 2 दुःख येतात, एक अरे बाप रे आणि एक आई ग. जेव्हा अरे बाप रे म्हटलं तेव्हा मोठं दुःख असतं. ते दुःख झाडण्यासाठी हे आपण दान दिलेलं पुण्य जमा होतं. म्हणून 7 जानेवारी 2026 रोजी माचनूर येथे रक्तदान शिबिर आहे. त्यासाठी आता बघा, आपल्या तालुक्यामध्ये स्वामीजीनं रंजल्या गांजल्याची किंवा माणसाचंच देव आहे हे सांगतात. माणसाची सेवा करा, 100% तुम्हाला देव पावतो. तसं आज वनराई बंधारे चालू आहेत. वनराई बंधारे का बांधतायत? कारण पाणी आलेले वाहून जाते आणि पाण्याची पातळी कमी होत आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आपल्याला सगळं भेटतं, पण पाणी भेटत नाही. पाण्याशिवाय माणूस वाचत नाही. कारण आपल्या शरीरात 70% पाणी पाहिजे तरच जीव वाचते. त्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा हे उपक्रम चालू आहे. आज आपल्या प्रत्येक गावामध्ये हे उपक्रम चालू आहेत. एवढंच नाही तर रक्तदान आहे, देहदान आहे, असे अनेक उपक्रम जगद्गुरु माऊली घेतात. त्यासाठी सर्वांना एकच विनंती करतो, ही आरती दर आठवड्याला आपल्या गावात होणार आहे. कोण्या दिवशी? दर शुक्रवारी होणार आहे. ही आरती ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असल्यामुळं आपण टाइम काय आहे आरतीचा? 8 ते 9. त्यासाठी आपण 9:30 किंवा 9ला आला ते आरती ऑटोमॅटिक संपलेली असते, कारण ऑनलाईन असते. त्यासाठी 7:30 पावणे 8 वाजता आपण यायचं, रांगेत बसून घ्यायचं.
आणि आरती करायची आणि आरती झाल्यानंतर यजमानपद स्वामीजीला घरी न्यायचं. आपल्या घरात दुःख दारिद्र्य काय असेल तर स्वामीजी प्रतिमा घरी आल्यानंतर 100% ते दूर दुःख होतं. कारण संतांची संगत 2 मिनिटं झाल्यानंतर काय झालं, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. स्वामीजी जर आपल्या घरी 7 दिवस राहिल्यानंतर आपल्या घरातलं दुःख दूर होऊन जातं. त्यासाठी आरती न्यायची आणि जसं घडल तशी सेवा करायची. नियम काय? काहीच नाही. आपल्या आईला आपण नियम करतो काय? आपली आई घरी आल्यानंतर काहीच नियम नसतं. तसं स्वामीजीला घरी न्यायचं, घडल तशी सेवा करायची आणि इथं आल्यानंतर एकानंच प्रसाद आणायचं, बाकीच्यांनी कोणी आणायचं नाही. ज्यांनी यजमानपद घेतलंय त्यांनाच प्रसाद आणायचं. सगळे एका दिवशी आणायचं, दुसऱ्या दिवशी कोणीच नाही. असं करायचं नाही. ज्याचं यजमानपद त्यांनी पूजा करायची, आरती करायची, प्रसाद द्यायचा. असे फक्त 17 आठवडे आरती चालणार आहे. फक्त 17च लोकांना ही आरती भेटणार आहे. 18वी आरती इथं होणार नाही. कारण इथं 17 आठवडे 35 आरत्या झाल्यानंतर ऑटोमॅटिकच सत्संग चालू होतो. सत्संग चालू करण्यासाठी आपण जनगणना केली पाहिजे. जनगणना करून आपण रविवारी आपलं शुक्रवारी हाजरी दिली पाहिजे. 35 लोकांची हाजरी जर ऑनलाईन झाली तरच आपल्याला सत्संग भेटणार आहे. कारण तुकोबारायांनी हेची देगा देवा म्हणले. कारण संत संघ येणार आहे आपल्या गावात. त्यासाठी सर्वांनी हाजरी दिल्याबरोबर जायचं नाही आणि आरतीला आल्याबरोबर राहायचं नाही. असं केल्यानंतर 17 आठवड्याला अनंत भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्वतः आपल्याला बघण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, प्रवचन सांगण्यासाठी येणार आहे. त्यासाठी असं कराल अशी अपेक्षा करतो. आपली या बळे नाही मी बोलतो, बोलविता धनी जगद्गुरु माऊली आहेत, शंभू महादेव आहेत, हनुमंत्र आहेत. झालेली सेवा गुरुच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक येणार काय बस या ठिकाणी सांगता आरती होईल. सांगता आरती झाली की महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे.